गोपाळांची तपोभूमी भंडारा डोंगर, घोराडा डोंगर आणि भामचंद्रा डोंगर. बरं का, भाम डोंगर, घोराडा आणि भंडारा त्यापैकी तिन्ही डोंगर आता सध्या सुरक्षित नाही. ती तपोभूमी आहे, दिशादर्शक आहे, चैतन्य देणारी आहे, आत्मा प्रगट करणारी. तिथं जाऊन जर तुम्ही कोणी गाथा पारायण केलं ना, तिथं गाथा पारायणाचं फल काय? जगद्गुरु तुकोबाराचं साक्षात्कार आहे. आलं का लक्षात? देवाचा साक्षात्कार, ही ताकद त्या भूमीची. आणि ती भूमी आहे ना, गव्हर्नमेंट आणि ह्या बिल्डर माफियाच्या द्वारा खांदली जाऊ लागलेली, नष्ट व्हायला लागलेली. ती बचाव एक कार्य मोहीम सुरू केलेले आमचे मधुसूदन महाराज पाटील यांनी ती मोहीम सुरू केली. त्यांचीच आहे, तेच पुढे आहेत, त्यांच्या पाठीमागे आम्ही उभा आहोत. आम्ही म्हणजे मराठा महासंघ. कोण? मराठा महासंघ. आमचे सगळे लोक याकरता. आणि किती तारखेपासून? 6 मार्च 10 मार्च पासून आझाद मैदानावर जोपर्यंत गव्हर्नमेंट म्हणजे आपले देवाभाऊ एकनाथरावजी आणि दादा यांना जाग येत नाही, ते आमच्यापर्यंत येत नाही, तोपर्यंत आम्ही धरणं धरणार आहोत. त्याच्यात ज्यांना सहभागी व्हायचंय त्यांनी सहभाग व्हावा, अशा प्रकारचं आवाहन करतो. का? जेवढं आमचं आहे तेवढंच ते तुमचं आहे. का? इथूनही तुम्ही लोक आळंदीला आले की म्हणतात भंडारा माळ बघून येऊ. चला भंडारा जगद्गुरु तुकोबाराची तमोभूमी आहे. देवाने साक्षात्कार दिलाय. गाथा जिथून मिळालाय आपल्याला तत्वज्ञान, जागतिक तत्वज्ञान प्राप्त जिथून झाले ना, अशा प्रकारची ती भूमी आहे. आणि त्या भूमीला बचावण्याकरता आपण थोडा प्रयत्न करणं जरुरीच आहे. मग त्याच्यात तनानी, मनानी आणि धनानी त्यांच्याकडे संघटना आहे, सुंदर आहे. आम्ही त्यांच्या मागे आहोत. त्यांना तन द्या, धन द्या आणि मन द्या आणि तुम्ही सहकार्य करा. अशा प्रकारची त्याच्यात आम्ही आहोत. आम्ही पुढे येतो, काय काळजी करू नका. पण तिथपर्यंत या आणि त्याकरता इथं योगदान द्यावं असे आमच्या मराठा महासंघाच्या वतीनं आम्ही आपल्याला निवेदन करतो, आवाहन करतो, जाहीर करतो. आणि सक्रिय व्हा. का? सक्रिय जो असतो त्याच आडनाव डुकरे असतं.